So hello everyone. Am I audible, visible? Hello Nupur. Am I audible? Hello Vrushali. Hello Shwetlana. Hello Gayatri. Hello Swati. Hope I am audible and visible also. सो आजच्या आमच्या सर्व्हिस प्रोव्हायडरच्या सिरीजमध्ये आज मी परत एका गेस्ट सोबत आली आहे. आणि तुम्हाला जर माझ्या सोबत म्हणजे माझ्यासोबत एनर्जी वाटत असेल, माझ्या बोलण्यामध्ये एनर्जी वाटत असेल, कारण तसंच आहे की मी आज जी एनर्जी घेऊन येत आहे ती आपली सगळ्यांची लाडकी, सगळ्यांची काय म्हणतात फेमस, सगळ्यात फेमस आणि खूप साऱ्या ब्रँडची ब्रँड अँबॅसिडर गायत्री अकोलकर आज माझ्यासोबत असणार आहे. सो लेट्स वेलकम गायत्री. Gayatri, I am inviting you in my life. खूप वेळ नाही घालवला, जास्त इंट्रोडक्शनची प्रचंड मेहनत प्रत्येक ग्रुपवर दिसत आहे. असं नाहीये की कुठल्या तरी एका ग्रुपला ती धरून बसली, ती प्रत्येक ग्रुपवर तेवढीच ऍक्टिव्ह आहे. तो गायत्री मला जॉईन होतीये. ओ गायत्री, वेलकम. हॅलो. मला ब्लेझर घालायला सांगून तुम्ही हा छान आउटफिट मध्ये आला आहात, सो त्यासाठी मला खूप धन्यवाद. एकदम प्रोफेशनल लुक मध्ये पाहिजे. ओके. सो कसं वाटतंय तुला आज? छान वाटतंय. असं एनर्जेटिक इंट्रोडक्शन ऐकून अजून एनर्जी आल्यासारखं वाटतंय. अच्छा, ऑलरेडी तू एनर्जेटिक आहेस आणि तू खूप जे काम करतेस ते खूप चांगलं काम करतेस. लोकांचं विजेचं बिल शून्य करून देतेस. आणि तुझा टॅगलाईन मला वाटतं की प्रत्येकाच्या तोंडपाठ असेल की बचत का दुसरा नाम गायत्री. सो इतकं सुंदर टॅगलाईन आहे की ते झोपेत जरी विचारलं, पहाटे 3ला जरी विचारलं तरी तेच येणार आहे की बचत का दुसरा नाम गायत्री. सो गायत्री, हे काम कसं करतेस की तू लोकांचं विजेचं बिल पूर्णपणे शून्य कसं होतं? बरोबर. सगळे मला ऍक्च्युली हा प्रश्न विचारतात की नक्की तू 0 युनिट बिल करते म्हणजे नक्की काय करतेस. तर रिन्युएबल एनर्जी म्हणजे सौर ऊर्जा किंवा सोलर एनर्जीद्वारे इलेक्ट्रिसिटी तयार करून आणि ती आपल्या सप्लाय कंपनी म्हणजेच महाराष्ट्रात MSEB देतो, त्यांना आपण प्रोव्हाइड करतो आणि आपण वीज स्वतः तयार करून त्यांना देतो. म्हणून आपलं विजेचं बिल हे पूर्णतः 0 युनिट म्हणजे तुमचं आता कन्झम्पशन येत असेल 200-300 युनिट्स, तर त्याच्याऐवजी ते पूर्ण 0 येतं. म्हणून मी म्हणते की तुमचं बिल परमनंटली 0 युनिट करायचं असेल तर तुम्ही मला नेहमी कॉन्टॅक्ट करा, असं त्यामागे आहे. वा, मस्त. म्हणजे सोलर सिस्टीम जेव्हा बसवतो आपण त्यानंतर विजेचं बिल शून्य होण्यासाठी मदत होते. ओके. सो बरोबर ना? बरोबर. सो हे विजेचं बिल जे आहे ते कायमस्वरूपी शून्य येतं का? म्हणजे किती दिवसापर्यंत शून्य येऊ शकतं? पूर्णतः सगळ्या महिन्यात 0 येऊ शकतं. 0 युनिट 12ही महिने येतं. मग तुमचं जून जुलै पावसाळा असू देत, हिवाळा असू देत किंवा उन्हाळा असू देत, हे पूर्णतः आपल्याला 0 येतं. नेट मीटरिंग आपण करतो म्हणजे उन्हाळ्यात जास्त तयार होतात तर ते आपण पावसाळ्यात वापरले जातात. म्हणून पूर्ण कुठलाही महिना असू देत 12ही महिने तुमचं 0 युनिट बिल हे येतं सोलरद्वारे. ओके. सो पावसाळ्यात आपण ती सेव्ह करून ती एनर्जी आपण वापरू शकतो. बरोबर. राईट? बरोबर. उन्हाळ्यातली जास्त जी आहे ते आपण पावसाळ्यात वापरतो. म्हणजे बॅटरीत साठवण्याच्या ऐवजी आपण MSEB कडे साठवतो असं आपण सोप्या भाषेत म्हणू शकतो. खूप छान. म्हणजे आपल्याला बॅटरी घ्यायची पण गरज नाहीये, त्यासाठी वेगळी बॅटरी घ्यायची गरज नाहीये. सो एक्स्ट्रा जी एनर्जी आहे ती आपली सेफली सेव्ह असते आणि ती आपण पावसाळ्यात यूज करू शकतो. करेक्ट. सो मला हे विचारायचंय गायत्री, आपण जे पॅनल बसवतोय, मला वाटतं की हे थोडं फास्ट होते सेशन, पण मला खूप सारे क्वेश्चन्स आहेत माझ्या डोक्यामध्ये. सो ते विचारले नाही तर मी मिस करेल काहीतरी गोष्टी, म्हणून मी आता विचारते. आणि मला ऍज युजल प्रश्न दिसत नाहीयेत कोणाचेही. आता फक्त मला सगळे वॉचिंग दिसत आहेत. सो थँक्यू भूमिका, थँक्यू अपूर्वा, जे 2-3, थँक्यू ललिता जगताप, थँक्यू न्यूट्रिशनिस्ट विद्या सावंत. सो खूप सारे लोक आपल्याला पाहतायत आणि त्यांच्यापर्यंत खूप सुंदर अशी इन्फॉर्मेशन जातीये. सो थँक्यू फॉर वॉचिंग अस. सो हे पॅनल जेव्हा बसवतो तेव्हा पॅनलच्या बॅटरीची गॅरंटी किती असते? पॅनल जे आपण बसवतो तर त्याची जी वॉरंटी येते ती 25 वर्षाची कंपनीकडनं वॉरंटी येते.
ओके. सो पूर्णतः 25 वर्ष. हो. ओके. म्हणजे 25 वर्षापर्यंत आपल्याला झिरो मेंटेनन्स हो आहे तसं हो पाहिलं तर. कम्प्लीट झिरो मेंटेनन्स. ओके. त्यात मुव्हिंग पार्ट ओके. नसल्यामुळे ह्यात असा मेंटेनन्स आहे दर 3 महिने चेक करा असा मेंटेनन्स कुठलाही नाहीये. किती छान. म्हणजे ना एकदा पॅनल बसवलं की टेन्शनच नाहीये. हो नाहीतर पॅनल चेक करा 2-3 वर्षाला, किंवा जसं आपण कारची किंवा टू व्हीलरची सुद्धा बॅटरी चेंज करतो. सो पॅनलची बॅटरीची लाईफच 25 वर्ष आहे. आणि मे बी त्याच्या पुढे पण चालू शकते जर तुमचं नशीब चांगलं असेल. लाईफ म्हणजे त्याची त्याला काही 40-45 हेच नाही. बरोबर. ओके. लाईफ ओके. त्याची म्हणजे 40 आपण जर लावलं तर आपल्या नेक्स्ट जनरेशनला आरामात त्यांचं होऊन जाईल. हो म्हणजे आपण नेक्स्ट जनरेशनसाठी एनर्जी सेव्ह करून करेक्ट ठेवतो थोडक्यात पाहिलं गेलं तर. करेक्ट करेक्ट करेक्ट. ऍक्च्युली आपण दोन प्रकार येस. करतो. आता हे येस. 40 वर्षाचं आहे म्हणून पण सेकंड जनरेशनला जात आहे आणि आपण सोलरला झालेलो आहोत त्यामुळे आपल्या इकडचं इंधन वाचतंय की जे आपण कोळसा पेट्रोल ज्याच्यावर इलेक्ट्रिसिटी तयार करतो तेही त्यामुळे मिळणार आहे. सो ह्याच्यात डबल फायदा हो, हो. एन्व्हायरमेंटचा पण आणि स्वतःचा पण आहे. येस, येस. एन्व्हायरमेंटचा पण आहे आणि स्वतःचाही आहे. खूप सुंदर हा म्हणजे मेसेज. प्लस तुझा बिझनेस खूप सुंदर आहे सोलर पॅनलचा. सो जे तू काम करतेस ते मी पहिले सांगितलं की खूप छान करतेस, की नेक्स्ट जनरेशनसाठी आपण एनर्जी सेव्ह करतोय. बरोबर. सो मला मला पुढच्या प्रश्नाकडे वळायचंय गायत्री. त्याचं मेंटेनन्स काही नाही, राईट? जे सोलर पॅनल्स आहे त्याची मेंटेनन्स काहीही नाहीये नाही सध्या तरी, नाही. एकदा बसवल्यानंतर. ओके. ओके. सो मला हे विचारायचंय की आता समजा आता आमचं फॉर एक्झाम्पल माझंच उदाहरण घेऊ, की आम्ही सोलर पॅनल बसवले तुझ्याकडून आणि आता मला जर वाटलं की मला तर हे घर छोटं पडतंय आणि मला थोडंसं मोठ्या घरात शिफ्ट व्हायचंय. सो हे पॅनल्स मी घेऊन जाऊ शकते का? हो घेऊन जाऊ शकते. आणि अंदाजे त्याचा खर्च किती होतो? म्हणजे त्याला येतो. ओके. ओके. सो पॅनल शिफ्टिंगचा फक्त खर्च येतो. म्हणजे आपण पॅनल जिथं आपण शिफ्ट होऊ, समजा बदली जरी झाली तरी तिकडं पण आपण अगदीच घेऊन जाऊ शकतो. घेऊन जाऊ ओके. शकतो काही त्याला. थँक यू गायत्री. आता मला मला एक प्रश्न विचारायचा आहे, की सोलार म्हणजे थोडंसं काय होतं, की थोडंसं लाखाच्या घरातलं हो आहे. साधारण 3 किलोवॅट किंवा 5 किलोवॅट. सो हे जे आपण जे इन्व्हेस्टमेंट केली आहे, हो ते किती वर्षामध्ये आपण ती वसूल करू शकतो? हो. आता साधारण 3 किलोवॅट किंवा 5 किलोवॅट पेक्षा मी सांगेन की पर किलोवॅट 70,000 खर्च जातो तुमचा. सो तुम्ही इंटू तुमचे किलोवॅट करू शकता. जशी सिस्टीम मोठी होते किलोवॅट वेळेस तसा तुमचा हा खर्च कमी होतो. तर असं आहे. आणि आता आपण ओके. किती वर्षात वसूल होतो म्हणतोय तर आपलं प्रत्येक महिन्याला जे बिल वाचतं की आता 3,000 रुपये प्रत्येक महिन्याला वाचलं असं मी वर्षाला काढलं तर 36,000 रुपये माझे वाचतील. असं करून आणि केलेली इन्व्हेस्टमेंट किती वर्षात वसूल होईल तर घरगुती ग्राहक जे आहेत म्हणजे ज्यांचा बंगला आहे किंवा रेसिडेन्शियल सोसायटी आहे त्यांचा 4 ते 5 वर्षात ही जी इन्व्हेस्ट केलेली रक्कम आहे ती परत त्यांना परत मिळेल. म्हणजे आरओआय त्यांचा सिम्पल पेबॅक पिरियड हा 4 ते 5 वर्षात हे वसूल होतो आणि पुढे जर तुमचं बिल झिरो होतंय तो तुमचा प्रॉफिट परमनंट. ग्रेट, ग्रेट. म्हणजे 15 वर्षाचं लाईफ आहे, 25 वर्षाची गॅरंटी आहे. हो समजा आणि 40 वर्षापर्यंत तर त्याचं काही म्हणजे त्याला काही होत नाही. पण 25 वर्ष गॅरंटीड त्याला काही होत नाही. सो 5 वर्षात जर आपण वसूल झालं तर पुढचे 10 वर्ष आपल्यासाठी बोनस असणार आहेत. म्हणजे तेवढी सेव्ह होणार आहे बॅटरी. बरोबर आणि आता सगळेजण पाहतायत की इलेक्ट्रॉनिक टू व्हीलर आहेत, इलेक्ट्रॉनिक ईव्ही कार येत आहेत. सो हळूहळू आपण ती एनर्जी जी सेव्ह झालेली एनर्जी आपण त्यात यूज करून म्हणजे आपलं पेट्रोल पण झिरो होऊ शकतं. पेट्रोल इलेक्ट्रॉनिक वर शिफ्ट केलं की ऑटोमॅटिकली तोही खर्च कमी होऊन जाऊ शकतो. बरोबर. सो खूप सुंदर हा प्रकल्प आहे. तर प्रत्येकाने मला असं वाटतं की ऍटलिस्ट जर सोसायटी असेल किंवा इंडिपेंडेंट हाऊस असेल तर लावायला काहीच हरकत नाही. कारण पुढचे 10-15 वर्ष फ्री इलेक्ट्रिसिटी यूज करायला मिळणार आहे. सो खूप छान. जोपर्यंत सरकारी रेट वाढवतात म्हणजे रेट वाढणारच आहे ऑब्व्हियसली. कारण इतकी मागणी होईल की मग ते डिमांड करता करता आणि मग कामाला पण डिले होऊ शकतो. सो लवकरात लवकर हे जर सोलर पॅनल बसून घेतले तर बेनिफिट जास्त मिळतील. हो या सो तुमचा गायत्री आता मला सांग की आता समजा माझ्यासारखं. हा बोल बोल बोल. मी म्हणलं की हा तुमचा फायदा आहे म्हणजे हा खर्च नाहीये की आपण शॉपिंग केली ह्याच्यात आपण खर्च नाही केले तर तुम्ही इन्व्हेस्टमेंट म्हणून याला नक्कीच बघू शकता की तुमचं किती वर्षात वसूल होतात आणि तुम्हाला किती रिटर्न सोलर मधनं मिळतात हे कॅल्क्युलेट केलं तर तुम्हाला हे नक्कीच फायदेशीर ठरणार आहे.
येस. जर समजा काहीतरी माझ्यासारख्या कोणाला अजून दुसऱ्या ठिकाणी हे करायचंय, सोलर बसवायचंय आणि माझ्याकडे पैसे नाहीयेत ह्या क्षणाला, सो बँकेतून लोन होऊ शकतं का? हो, त्याला सगळ्या बँका लोन देतात. आणि समजा बँकेतून लोन घेतलं तर सबसिडी मिळू हो, शकते का? सबसिडी मिळू शकते. सध्या सबसिडी ओके, थोड्या ह्याला लोन मिळतं. मिळतेय. हो हो हो, लोनही मिळतं. ओके, सो ग्रेट. सो मिळतं म्हणजे तुमची कमर्शियल प्रॉपर्टी असेल तरीही लोन बँक ओके तिन्हीला देतं. म्हणजे सध्या लोन फॅसिलिटी सोलर करता सगळ्या बँकांमध्ये अवेलेबल आहे. ओके ओके, ग्रेट. म्हणजे ज्याला समजा घ्यायचं आहे, आता समजा आपण जसं म्हणतो की रेट्स कमी आहेत, सर्व्हिस फास्ट आहे, का तर कमी लोड असल्यामुळं सध्या कमी साईट चालू असल्यामुळं तुझ्याकडेही लोड कमी असल्यामुळं आपण हे म्हणतो की आपण सर्व्हिस थोडीशी फास्ट करतो. इव्हन माझ्याच केसमध्ये मला 6 महिन्याच्या आत सगळं टोटली माझं मीटर चालू झालं होतं. म्हणजे टोटली माझं मीटर बंद होऊन शून्याचं मीटर चालू झालं होतं. झालं होतं. सो हे सर्व्हिस फास्ट का मिळाली, का तर तेव्हा तिच्याकडे वर्कलोड कमी होता. सो जर कोणाला आत्ता बसवायचं असेल तर बँक लोन करू शकता, प्लस सबसिडी पण मिळते जसं गायत्रीने सांगितलं. तर त्याची सगळी माहिती तिला विचारल्यानंतर ती सगळे सांगेल, साईट व्हिजिट करेल. सो गायत्री, आपल्याला खूप लोक पाहत आहेत, आपण त्यांना एकदा हॅलो करू आणि मग पुढच्या प्रश्नाकडे वळूया. हॅलो आशा, हॅलो रुपाली देसाई मॅम, हॅलो नेहा घोडके, वाव, हॅलो पल्लवी गुंजाळ, हॅलो रश्मी, डॉक्टर रश्मी, हॅलो मोनाली. सो थँक्यू. काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारून ठेवा. गायत्री आणि आम्ही दोघेही त्या प्रश्नाचे उत्तर देऊ. मलाही थोडाफार अनुभव आलाय, कारण माझ्याकडे आता 1 वर्ष होत आलं सोलर आहे. सो मी काही छोट्या मोठ्या गोष्टीची आन्सर देऊ शकते. आणि आजचा सेशन खूप व्हॅल्युएबल झालाय मला असं वाटतंय. खूप इन्फॉर्मेशन त्यांच्यापर्यंत गेलीय. गायत्री, काय सांगशील, नवीन सोलार ज्यांना बसवायचंय त्यांच्यासाठी काय टिप्स सांगशील? ज्यांना नवीन बसवायचं आहे आणि आपलं काही अडत नाही, पण हे बसवल्यानंतर तुमचं सेव्हिंग लवकर सुरुवात होणार आहे. म्हणजे आपण विचार करतो आत्ता बसवू, नंतर बसवू, पण आत्ता बसवल्यावर तुम्हाला जो आता उन्हाळा येणार आहे किंवा सो हा सीझन मे पर्यंत खूप चांगला आहे की तुम्ही त्याचं पूर्ण युटिलाइज करून तुमचं बिल झिरो करू शकता. सो त्यामुळे, आणि हे फक्त घरगुती याला आहे का, तर नाही, कोणाचं हॉस्पिटल हॉटेल असेल ज्यांना खूप हाय रेटनी एमएससीबी चार्ज करतं, कमर्शियल पेबॅक किंवा आरओआय आपण म्हणतो तो 2 ते 3 वर्षात येतो. सो ते सुद्धा याकरता विचार जरूर करू शकता. येस. सो मी सांगेन की रिसॉर्ट्स, हॉटेल्स ज्यांचे आहेत किंवा ज्यांचं स्वतःचं काहीतरी शॉप आहे, त्यांनी सुद्धा सगळ्यांनी आता सोलर बसवायला सुरुवात करा, जेणेकरून ऍग्रिकल्चर वाले जे टुरिझम मध्ये आता खूप खूप फुल फॉर्म मध्ये आहेत सगळेजण, सो त्यांनी सुद्धा सोलर बसवायला पाहिजे, जेणेकरून त्यांना 24 तास लाईट मिळेल आणि खूप काही गोष्टी अचीव्ह होतील आणि सेव्हिंग भरपूर होईल. जेवढं सेव्हिंग होईल तुम्ही एसआयपी मध्ये गुंतवून टाका. माझ्याकडनं एक प्रो टिप. सो आमच्या केसमध्ये असं होत होतं की खाली 1,500 लाईट बिल येत होतं आणि आम्ही काय केलं तर 2 मीटर बसवले होते. खाली 1,500चं लाईट बिल, वरती 1,500चं लाईट बिल येत होतं आणि मग ते 3-3,500 रुपये लाईट बिल, आणि उन्हाळ्यात तर मग सगळेच एसी चालू, 2-3 एसी, मग तर खूप होत होतं. सो मी हा जो डिसिजन घेतलाय तो खूप म्हणजे योग्य घेतलाय आणि योग्य वेळेला घेतलाय, ह्याचं मला अभिमान वाटतोय कधी कधी, की ठीक आहे, चांगली गोष्ट आपण केलं आणि सक्सेसफुल झालं. सो तुम्हीही वेळ घालू नका आणि लवकरात लवकर सोलार बसून घ्या. हो. गायत्री, अजून काही बोलायचं हो, तुला, काही सांगायचंय लोकांना? की मला की खूप सांगायला आनंद होतो की एमएलए मधल्या खूप लेडीजने हा स्वतः निर्णय घेऊन घरच्यांना सांगून हे बसवून घेतलंय. मला खूप छान वाटतंय. बरेच लोक म्हणतात की हे टेक्निकल आहे, तर आम्हाला कळत नाही, पण तरीही सगळ्यांनी इंटरेस्ट दाखवून सगळ्यांनी समजून घेऊन बसवूनही घेतलं, ह्याच्यात मला सगळ्यात जास्त आनंद आहे. म्हणजे आपल्याच ग्रुप मधल्या खूप जणांनी बसवलंय, सो त्यामुळे मी खूप खुश आहे. सो मी एकदम प्राऊडली सांगते की आमच्या त्यातल्या सगळ्या स्मार्ट वुमन एंटरप्रिनर्स आणि हाऊसवाईफ आहेत की ज्या घरातल्या सगळ्यांना ह्याचं महत्व पटवून सांगतात आणि सोलर बसवून घेतात. सो एमएलए करताही खूप खूप थँक्यू. येस येस,
ऍक्च्युली लेडीज खूप हुशार आहेत. खूप साऱ्या गोष्टी आता त्यांच्या डिसिजनवर असतात. सो जेव्हा आपण सेव्हिंग करायचं म्हणजे पहिल्यांदा लेडीजच विचार करते. आपण विचार करतो की सेव्हिंग करायला पाहिजे. मग सेव्हिंगची सुरुवात कुठून करायची? लाईट बिल सुरुवात करू शकतो. लाईट बिल सोबत इलेक्ट्रॉनिक वस्तू जेव्हा घेतो आपण, जसं मी कार स्कूटर म्हणलं, सो ते पण एक सेव्हिंगच होऊन जाईल. एकदा सोलर घेतलं की त्या सगळ्या गोष्टी शिफ्ट होतील आणि तो सेव्हिंगच होऊन जाईल. सो खूप खरंच एमएलएच्या बायका खूप स्मार्ट आहेत, हुशार आहेत, मी पण ऍग्री करते. आणि अजून काय सांगायचं तुम्हाला, हा टेक्निकल पार्ट बद्दल तू बोलत होती. सो टेक्निकल पार्ट जरी असला तरी हा त्यांच्या टीमचा लुकआउट आहे. आपल्याला फक्त ते लाईट बिल मागत राहतात. हो. मॅडम लाईट बिल द्या, मॅडम लाईट बिल द्या, लाईट बिल द्या, बस एवढंच असतं. लाईट बिल आणि घराचे जे आहे डॉक्युमेंट्स, म्हणजे रेंट अग्रीमेंट म्हणा किंवा जे काय असेल तेवढंच मागतात. आपल्याला कधी एमएससीबी ला जावं लागत नाही किंवा कुठलाच पार्ट आपला नसतो. एकदा त्यांच्या हातात दिलं ना, ते सोलर पॅनल आणून ठेवतात, त्यांनी पॅनलचं रॅकेट बसवतात, त्यावर पॅनल होतं, त्याच्यानंतर मीटर बसवतात, ते त्यांचं काम करतात आणि जेवढं फास्ट काम होईल तेवढं बघतात. पर्सनली मला आठवते की गायत्री प्रत्येक एमएससीबी म्हणजे तिचे जेवढे साईट चालवते तेवढे सगळ्या एमएससीबीला प्रत्यक्ष भेटून ती सगळं काम करून घेत होती. हो. सो हेड्स ऑफ टू यू गायत्री. ऍक्च्युली हे काम टेक्निकल म्हणजे जसं आम्ही एमएलएच्या बायकोला मानते तसं आम्ही तुलाही खूप मानतो. कारण तू इलेक्ट्रिकल इंजिनियर आहेस आणि तू हे सगळं टेक्निकली सांभाळतीयस, सगळ्या गोष्टी सांभाळतीयस. सो खूप खूप कौतुक तुझं. एवढ्या लहान वयामध्ये तू बाबांचा बिझनेस सांभाळतीयस. खूप छान, खूप छान गायत्री. हो, तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट आहे, त्यामुळे खूप छान चालू आहे. आणि हो, एकदा तुम्ही प्रोजेक्ट आम्हाला दिला तर ऍप्लिकेशन पासून मीटर बसून तुमचं 0 युनिट बिल पर्यंत येईपर्यंत जबाबदारी पूर्णतः आमची असते. त्यामध्ये कुठेही आम्हाला तुम्हाला कुठलीही वेगळी अजून एजन्सी किंवा कुठेही तुम्हाला वेगळीकडे बाहेर बघायला लागत नाही. सो पूर्ण गॅरंटी आम्ही ह्याची देतो. सो काय होतं ना की आता हे मी माझा एक्सपिरियन्स सांगितलं की मी तर जॉब करत होते, त्यामुळे मला तर फिरण्याचा प्रश्नच नव्हता. सो बाकीच्यांना असं होतं ना की ह्यांनी सोलर बसवले आणि बाकीचे कामं आपल्यालाच करायला होतात. सो हा पॉइंट आहे ना, तो पॉइंट त्यांच्यामधनं निघून जावा. आणि की बाबा आपल्याला काही बघायची गरज नाही. जोपर्यंत ते मीटर शून्य येत नाही तोपर्यंत आपण फक्त गायत्रीचं डोकं खायचं. गायत्री कुठपर्यंत आले आपण फक्त फॉलोअप घ्यायचा. ती फॉलोअप घेण्यापेक्षा तीच आपला फॉलोअप घेते. आता इथपर्यंत आलंय, ती स्वतः सांगते की आज इकडे झालंय, इथपर्यंत आले, इथपर्यंत गेलीये तुमची फाईल, बस. हे खूप म्हणजे खूप एकदम काय म्हणतात स्मूथ सर्व्हिस. मी जसं प्रत्येक पोस्टमध्ये टाकते की स्मूथ सर्व्हिस आहे तिची. सो नक्की तुम्ही सगळ्यांनी अनुभव घ्या. बाकीच्यांनी कोण तुम्हाला काही सांगितलं असेल तर त्याच्यावर हे करू नका, विश्वास ठेवू नका. फक्त माझ्यावर विश्वास ठेवा की मला जी व्हीआयपी सर्व्हिस मिळाली, स्मूथ सर्व्हिस मिळाली, ती तुम्हालाही मिळेल. सो थँक्यू गायत्री. आजचं सेशन खूप छान झालं आणि खूप लोक पाहतात आपल्याला. थँक्यू सो मच. सगळ्यांना खूप सो खूप थँक्यू. तुमच्या मैत्रिणींनाही टॅग करा, म्हणजे त्यांनाही ही माहिती जरूर पोहोचेल. येस, जेवढ्या लोकांना टॅग करता येईल, जेवढ्या लोकांना ही माहिती पुरवता येईल तेवढ्या लोकांना हे सांगा. अजून एक गोष्ट, फक्त आपला ग्रुप पुण्यापुरता नाहीये तर पूर्ण महाराष्ट्रापुरता आहे. सो गायत्री हैदराबादला पण जाऊन आलेली आहे, तुळजापूर, उस्मानाबाद, सगळीकडे तिचे साईट चालू आहेत. सो तुम्ही असं हेजिटेट नका करू की गायत्रीला फक्त साईट व्हिजिटसाठी इकडे बोलवायचं. सो ती गायत्री प्रत्येक सिटीमध्ये त्यांची व्हिजिट असते आणि त्या जर बोलवणं आलं तर त्या हेजिटेट नाही करत, ते स्वतः ट्रॅव्हल करतात. सो महाराष्ट्रामध्ये कुठेही लागली गरज, मोठे मोठे प्रोजेक्ट्स आहेत, अॅग्रो टुरिझम आहेत, सो तिकडे तुम्ही गायत्रीला बोलू शकतात. नक्कीच नक्कीच, मला खूप आवडेल. मला तर आज असं वाटतं की इंटरव्ह्यू सेशन मध्ये मॅम माझ्यापेक्षा जास्त सांगतात, त्यांचा जो पर्सनल अनुभव आहे त्याच्यावरनं. म्हणजे हे 3 वर्षाचं तुझी जर्नी पाहिली, तुझं हार्डवर्क पाहिलं. आता सोलर सारखी गोष्ट एक्झिबिशन मध्ये काय करणार असं मला प्रश्न पडत होता. पण जेव्हा सातव हॉलमध्ये तू सोलरचं हे लावलंस, स्टॉल लावलास आणि त्यानंतर सगळे एक्झिबिशन, म्हणजे एवढं डेडिकेटेड, जेवढं हार्डवर्क, एक्झिबिशन मध्ये सेल व्हावा असा नसतो. कनेक्शन साठी पण लोक हे करतात. हे तुझ्याकडनं मी शिकले की जेवढे जास्त कनेक्शन्स वाढतील तेवढे ऑटोमॅटिकली नेटवर्क वाढेल आणि त्यानंतर बिझनेस होईल. आणि फर्स्ट इयर मला आठवते की एमएलबी मध्ये तुला बिझनेस मिळाला नव्हतं, पण कितका पेशन्स होता की सोलर सारखी गोष्ट. आणि त्यानंतर सेकंड इयर पासून तू जी फुल फॉर्म मध्ये होतीस की आम्हाला काहीतरी भेटतच नव्हती. सो हे तुझी जर्नी मी पाहिलेली आहे.
ही जर्नी ऑलमोस्ट सगळ्यांनी बघितली असेल, कारण की बरेच सारे फीडबॅक आणि पोस्ट मी माझ्या पर्सनललाही टाकत आहे, की ज्या स्पेशली एमएलएतल्या लेडीजनी आमच्या एनर्जॉलिट आणि सोलरची सर्व्हिस घेतली आहे. त्यांनी जो फीडबॅक व्हिडिओमध्ये दिलाय तो मी आता नवरात्रीत शेअर पण करते, कारण की महिला शक्तीची जेवढी नारी शक्ती आपण जी म्हणतो ती खरंच आहे आणि ती मी अनुभवली आहे, म्हणून मग मी त्यांचेच फीडबॅक आता शेअर करते. मी सगळ्यांना नक्कीच थँक्यू म्हणेन, की खूप वेगळ्या प्रकारचं होतं पण सगळ्यांनी खूप मोटिवेट केलं. सो एकदमच छान हे आहे अनुभव. आणि हो, आम्ही ऑल ओव्हर महाराष्ट्र ही सर्व्हिस देतो, काही त्याला हे नाहीये. आणि तिन्ही यांना म्हणजे घरगुती असू देत, व्यावसायिक असू देत किंवा अगदी इंडस्ट्रीयल शेड असली तरीही आम्ही ही सर्व्हिस देतो. ज्यांचं शेत आहे त्यांनी पण सर्व्हिस करून घ्या. शेतात सारखी सारखी लाईट जाते, सो त्यांनी पण ते करून घ्या. हो. शेतामध्ये तर भरपूर स्पेस आहे. आणि मी अजून एक सांगेन की मगाशी मॅमने जसं सांगितलं की इलेक्ट्रिक व्हेकल, तसं मी एक उदाहरण सांगते की आम्ही आधी स्वतःच्या घरी हे बसवलं मी 6-7 वर्षांपूर्वी, आणि थोडंसं जास्त जनरेट व्हायचं आणि की पूर्ण एनर्जी एफिशियंट घर आहे. तर मग ते आमचे एमएसईबी कडे साठले होते युनिट्स, म्हणून आम्ही ईव्ही घेतली. सो लिटरली प्रत्येक महिन्याला जो येणारा पेट्रोलचा खर्च होता तो पूर्णतः झिरो झालं. गाडी पण चार्ज सोलरवरच होते, त्यामुळे हा आपला डबल बेनिफिट आहे. तसंच आपण जेव्हा किचनमध्ये बघतो तर आपण आता गॅस वापरतो, पण जेव्हा सोलरवर आपण जेव्हा शिफ्ट करतो तेव्हा तुम्हाला इलेक्ट्रिकलवरच्या सगळ्या वस्तू तुम्हाला जेवढ्या जास्त वापरता येईल तेवढ्या वापरू शकतो. तो अपव्यय नाहीये, कारण की आपण सोलरद्वारे इलेक्ट्रिसिटी तयार करतो. तुम्ही इंडक्शन, कुकटॉप जो असतो इंडक्शनवरचा तो वापरू शकता, मायक्रोवेव्ह वापरू शकता. सो इनडायरेक्टली तुमचं गॅसचं पण बिल कमी होणार आहे. म्हणजे ट्रिपल बेनिफिट आहे ऍक्च्युली बघितलं तर. हो, ट्रिपल बेनिफिट, फक्त आपल्याला बेनिफिट घेता आला पाहिजे की आपण कसं करतोय. करेक्ट. हा, सो जेवढं जास्त तुम्ही आता ह्याच्यावर सोलरवर झिरो येत आहे, सोलरवर आपण लोड देऊ शकतो तर करू शकतो. आणि सध्या तर आता ऑक्टोबर हिट चालू आहे, हो, सो आम्ही तर सध्या सगळं सोलरवर चालू आहे आमचं हो. सगळं. सो थँक्यू होम गायत्री, खूप होतं. सुंदर. येस. सो काहीतरी अजून काही बोलायचं तुला? मी कट ऑफ करते. हो, चालेल ना, काही तर करण्या ज्यांचे प्रश्न आहेत त्यांना नंतर कमेंटमध्ये उत्तर देईन. सगळ्यांना नवरात्रीच्या खूप शुभेच्छा, आणि आज आमच्या लाईव्हला एवढा सपोर्ट केला त्याकरता खूप खूप धन्यवाद. थँक्यू थँक्यू गायत्री, थँक्यू सो मच. मॅम. ओके, मी आता तुला हे करते, विदा हो, देते. ओके. चालेल. थँक्यू. सो ह्या होत्या आपल्या गायत्री अकोलकर, खूप एनर्जेटिक, खूप मेहनती मुलगी. सोलर सारख्या बिझनेसमध्ये तिनं खूप नाव कमवलंय, खूप कष्ट घेतलेत, प्रत्येक एक्झिबिशन, प्रत्येक ह्याच्यामध्ये काम केले तिनं. सो हॅलो शिखा, हॅलो अक्षदा, हॅलो कविता, खूप सारे लोक पाहतायत, मला खूप आनंद होतोय. आपली नवदुर्गा अवॉर्ड्स संडेला आपलं क्लोज होईल. ज्यांना अजून नॉमिनेट केलं नाहीये त्यांनी प्लीज नॉमिनेट करा. प्लस येत्या शनिवारी आपण आपला बिझनेस मीट कम नवदुर्गा अवॉर्ड सकाळी आहे 1 वाजेपर्यंत, त्यानंतर 3 ते 8 फ्री मध्ये एंट्री आहे. महाआरती, दुर्गाची महाआरती आणि गरबासाठी. सो त्यालाही स्टारकास्ट आपण बोलवली आहे. सो नक्की तुम्ही सगळ्यांनी, फ्री एंट्री आहे वृंदावन बँक्वेटमध्ये, त्यानिमित्ताने आपण भेटू. एमएलएचा प्रोग्राम आहे आणि आम्हाला खूप वर्षापासून गरबा ऑर्गनाईज करायचा होता, आणि ह्या मीटमुळे आम्ही ती ऑर्गनाईज करू शकलो. सो नक्की तुम्ही जॉईन व्हा. फ्री एंट्री आहे, सो तुम्ही नक्की या. आपण छान छान फोटोज काढू, छान गेटअप करून या. त्याच्यासाठी सुद्धा अवॉर्ड्स ठेवलेले आहेत, काही रिवॉर्ड्स आहेत, खूप सारे स्पॉन्सर्स, गिफ्ट स्पॉन्सर्स मिळालेत, सो ते गिफ्ट्स पण असतील तुमच्यासाठी. सो थँक्यू फॉर वॉचिंग अस. आणि आता जर नवदुर्गा अवॉर्डला नसेल केलं अप्लाय तर अजूनही वेळ गेली नाहीये. संडेला ट्रॉफीज क्लिअर, म्हणजे ट्रॉफीचं काम कम्प्लीट होईल, सो त्यासाठी आधीच नॉमिनेट करून ठेवा. ओके, सो सी यू. उद्या अजून एक सेशन असेल, उद्याच्या गेस्ट कोण असतील ती मी लवकरच डिक्लेअर करेल. बाय बाय, टेक केअर, थँक्यू.